त्या दिवशी रविवार होता. फादर कुठे बाहेर गेले होते. इंद्रनील जेनीला शोधत शोधत अखेर प्रार्थना मंदिरात डोकावला. क्रुसावर टांगलेल्या येशूच्या भव्य प्रतिमेसमोर जेनी गुडघे टेकून बसली होती. इंद्रनील तिची प्रार्थना होईपर्यंत बसून राहिला. बरेच दिवस मनात घोळत असलेला एक विचार जेनीला सांगायला तो उत्सुक होता. त्यावरची जेनीची प्रतिक्रिया त्याला जाणून घ्यायची होती. प्रार्थना संपवून जेनी उठली तेव्हा इंद्रनील तिच्या दृष्टीस पडला. मंद हसत तिने त्याचे स्वागत केले आणि ती तिथेच त्याच्या समोर बोलत बसली. बोलता बोलता त्याने सांगून टाकले, जेनी, गेले बरेच दिवस तुझ्या धर्माचा मी बारकाईने अभ्यास केला आहे. मला तुझा धर्म आपलासा वाटला. डॅडीशिवाय जगणं मला अशक्य वाटत होतं, पण तुझ्या येशूने ते शक्य केलं. माझी त्याच्यावर श्रद्धा बसली म्हणून मी ख्रिस्ती धर्म स्वीकारायचे ठरवले. जेनी डोळे विस्फाटून त्याच्याकडे पाहत राहिली. काही वेळानंतर धक्क्यातून तिने स्वतःला सावरले आणि शब्दांची जुळवाजुळव करीत तिने विचारले, नील, नील, तू काय बनवतोस? मी नशा पाणी करून आलो नाही, पूर्ण शुद्धीत सांगतोय. मी तुला असं करू देणार नाही. ती निश्चयपूर्वक उद्गारली. पण का? कारण तुझा समाज माझ्याकडे बोट टाकला आणि म्हणेल, या जेनीने आणि फादरने याला नादी लावली. तो गोंधळला, बावरला. पण हे खरे नाही. तरीही हा आरोप आमच्यावर केला जाणारच. सत्य हे नुसते सत्य असून भागत नाही, तर ते सत्यासारखं दिसायलाही लागतं. म्हणून म्हणते, असा वृथा आळ आमच्यावर आलेला तुला चालेल? नाही. मग झालं तर. पण जेनी, मी हा धर्म स्वखुशीने स्वीकारायला निघालोय. तेही पूर्ण सत्य नाही. सध्या डॅडींच्या जाण्याने तू एकाकी झाला, त्यामुळे तुला निराशा जाणवते. अशा वेळी मनशांतीसाठी तू या धर्माचा आधार घेऊ इच्छित आहेस. पण अशा या संक्रमण अवस्थेत ती मते शाश्वत नसतात. आता तुला जे खुशीचे वाटते तेच आणखी काही वर्षाने बंधनकारक वाटे, ओझे वाटे. म्हणूनच या नाजूक अवस्थेत तुला जपणं माझं कर्तव्य आहे. मी तुला यावेळी अविचार करू देणार नाही. पण मला काही बोलू नको. मला एक सांग, तुझ्या धर्माबद्दलची तुझी आपुलकी कशाने आटली? तो पुन्हा गोंधळला. त्याचा मी विचारच केला नाही जी. पण तुझा धर्म मला आवडला आहे हे निश्चित. मी तो डोळसपणे अभ्यासला आहे. ते ठीक झाले. पण मला एवढं सांग, तुझं रामायण, महाभारत गोष्टीसाठी नव्हे, तत्वज्ञानाच्या दृष्टीने तू वाचले आहेस? त्याने गोंधळून नकारार्थी मान हलवली. मग नील, तुझा हा विचार पक्का करायच्या अगोदर ते वाच. तुझ्या गीतेचे तत्वज्ञान एकदा नजरेखालून घाल. ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीतला अमृतरस चाक. म्हणजे तुला कळेल, तुझ्या धर्मानेही तुला डॅडी विना जगायचे बळ दिलेस, सांत्वना दिलीस. रागवू नको. पण आता तुझी स्थिती घर की मुर्गी दाल बराबर अशी झाली आहे. तू हे सारे वाचलं आहेस? होय. तुझ्या धर्मातली ती पवित्र गीता, ती रसाळ ज्ञानेश्वरी मी मेहनतीने अभ्यासली आहे. आणि त्यातलं तत्वज्ञान वाचून मीही भारावून गेले होते. मग तेव्हा तुलाही माझ्यासारखंच वाटू लागलं होतं की काय? नाही नील, असा विचारही माझ्या मनात आला नाही. कारण मला माहीत आहे, ज्या धर्मात मी जन्मले, वाढले, त्याचे संस्कार पुसले जाणार नाही आणि नवा धर्म नावापुरताच माझ्याशी संबंधित राहील.
शिवाय अजूनही माझ्या धर्मावर माझं पहिल्या इतकंच प्रेम आहे. लहानपणापासून मी फादर आणि येशूच्या संगतीत मोठी झाली. त्यामुळेच माझ्या मनात स्थिर विचारांची बैठक आहे. हा धर्म मोठा, तो धर्म लहान, हा वादच मुळात व्यर्थ आहे. सारेच धर्म आपापल्या परीने मोठे आहेत, पवित्र आहेत. कोणताच धर्म माणसाला पाप करायला शिकवत नाही. उलट प्रत्येक धर्म त्याला दुसऱ्यासाठी त्याग करायला शिकवतो, माणूस म्हणून जगायला शिकवतो. जेनी बोलत होती, संथपणे वाहणाऱ्या हिवाळ्यातल्या नदीसारखी. तिच्या मनात गोंधळ नव्हता, विचारात स्थैर्य होते. खरं तर या धर्माच्या वादात तुला डोकावायची गरजच नाही. तू डॉक्टर आहे. तुझा व्यवसाय असा आहे की मनात आणशील तर तू माणुसकीचा धर्म सहज आचरणात आणू शकशील. म्हणूनच तू तुझ्या भोवतालचा दीन दुबळा माणूस ओळखायला शिक. त्याच्या उद्धारासाठी प्रयत्नशील राहा, म्हणजे खऱ्या अर्थाने तू धर्माचे पालन करशील. जेनी बोलायची थांबली. त्याने जेनीकडे भारावून पाहिले. जेनीच्या पाठीमागे क्रुसावर लटकणाऱ्या येशूची प्रतिमा होती. त्याला भास झाला जेनी उंच उंच होत जाते. तिच्याबरोबर त्याचीही नजर सरकत गेली आणि त्याला त्या क्रुसावर लटकणाऱ्या येशूच्या जागी जेनी दिसू लागली. त्याला चक्रावल्यासारखे झाले. असं का बरं होतंय? दुसऱ्या क्षणी त्याला जाणवले, आपल्या जीवनात जेनीचे स्थानही येशू इतकेच महान आहे. त्या विचाराने त्याचे संभ्रमात गुरफटले गेलेले मन एकदम शांत झाले आणि काय होतं हे कळायच्या आतच इंद्रनील जेनीच्या पायावर कोसळले. मला आशीर्वाद दे जेनी. सर्व धर्म समावेशक असा माणुसकीचा धर्म मला कळू दे. तो मला जगता येऊ दे. त्याच्या त्या अनपेक्षित वागण्याने जेनी गोंधळली, पण क्षणार्धात स्वतःला सावरून स्थिरावत वात्सल्याने इंद्रनीलच्या केसावर थोपटत शांत स्वरात ती उद्गारली, आमेन नील, आमेन. बोलकी शब्दफुले या चॅनलवर मी तुमच्यासाठी कथा घेऊन येणार आहे. कथा आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. आज इथेच थांबूया. भेटू पुन्हा पुढच्या भागात.